या ठाकूरचा आहे ना, मी एक दिवस जीव घेणार आहे. अहो कोण ठाकूर? अगं हा रद्दीवाला. याला दुकान विकायला हा गॅरेजवालाच सापडला. सारखी ठकठक ठकठक ठकठक. मला झोप येत नाहीये. होईल हो सवय. कशी होईल सवय? तुला येते झोप? अहो एवढी विमानं जातात डोक्यावरनं, सुरुवातीला लागायची का झोप? आता झाली ना सवय, याचीही होईल. त्यांचा बंदोबस्त मी नाही करू शकत, पण ह्याचा करू शकतो. लॅचची किल्ली घेऊन जा. ओ ओ मिस्टर, हा मालक कोण आहे? ते तिथं गाडी खाली. मी आहे. जय भीम. जय भीम. हां ठीक आहे ठीक आहे. हे बघा मिस्टर, हा रेसिडेन्शियल एरिया आहे. दुपारी 2 वाजता तुम्ही ही गाड्यांची ठकठक करता आणि झोपमोड करता. सिनियर सिटीजन, लहान मुलं यांना किती त्रास होतो याची जाणीव आहे तुम्हाला? ताबडतोब बंद करा, नाहीतर मला काहीतरी करावं लागेल. काय करणार तुम्ही? पोलीस कंप्लेंट. तुरुंगात जावं लागेल तुम्हाला. तुमच्या मायला. आता आमची रोजीरोटी तुमच्या झोपेचं टायमिंग बघून कमवायची का आम्ही? काय नाव काय तुमचं? रामचंद्र गोखले. तरेच. काय 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 म्हणायचं आहे का तुम्हाला मिस्टर? गौतम पगारे काय नाव आपलं. गोखले साहेब, दुपारच्या झोपेची लक्झरी सोडून जरा बाहेर बघा नीट. पोटासाठी शहरात आलेली कमावणारी माणसं नरकाचं जीर्ण जगतायत. त्यातही आहेत की म्हातारी तानी आहेत ना. अहो त्यांच्या झोपेचं सोडा. घोटभर पाणी, संडासाची लाईटीची पण सोय नाही. मग मला काय सांगताय? सरकारला सांगा. सरकारकडे मागितल्यावर जर का मिळालं असतं तर बाबासाहेबांनी निळा झेंडा कशाला दिला असता हातामध्ये? मायला आधी शिकू दिलं नाही, नंतर कालचं भजन. बोंबा बोंब. आता सुशिक्षित बेकार म्हणून गॅरेज काढले तर यांच्या झोपेची वेळ सांभाळा. नाही मग गाडी ठोकू कधी, रात्री का पहाटे? अच्छा, म्हणजे तुम्ही सांगून ऐकणार नाही. तुम्हाला कायद्याचीच भाषा कळते. अय गोखले, गॅरेज टाकायच्या आधी तुमच्यासारखे 4-5 जण उघडलेत. उघडले? काय शिक्षण झाल्यानंतर बापाच्या घरी कमीन पोलीस स्टेशनात जास्त राहिलो आपण, तेव्हा त्याची भीती नका घालू, कळलं ना? बायकोला शब्द दिलाय ना, म्हणून सगळी दत्तिंगिरी सोडून इमानदारीचा रस्ता धरतोय. उगा ठासू नका, लय भारी पड. नाही नाही पगारे साहेब, चिडू नका, रागवू नका. गैरसमज होतोय तुमचा. माझा काही प्रॉब्लेम नाहीये, पण ही आमची सौभाग्यवती आहे ना, हिला निद्रानाशाचा त्रास आहे. दादा, आता तुम्हालाच लोरी गायला सांगतायत बहुतेक. नाही नाही बरोबर आहे. काय आहे, मी म्हटलं तिला दुपारची झोप वाईट, आळस चढतो पगारे साहेब. मग एक त्यांना जाऊन सांगा. काय हो कळते? काम करूया अमितजी. चल 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 चल. दादा खुन्नसनी बघतायत. बघता काय? काय हो, लॅचची किल्ली घेऊन जा म्हणलं होतं ना तुम्हाला. छे, आत्ता जरा डोळा लागत होता माझा. म्हणजे लागला नव्हता, कसा लागेल? पण आता तू शांतपणे झोपू शकतेस. आजच नाही, नेहमी. असा फैलावर घेतलाय त्याला. आवाज येतोय अजूनही? आवाज? हो, तो आता शेवटचं उरकतोय तो. नाही ऐकलं ना त्याने? हो, उलट मलाच धमकी देत होता. जाऊ दे, 2-4 दिवस थांबूया, नाही तर बघू काय करायचं ते. नेमका हाच विचार माझ्या मनात आला आणि मी परत आलो. हो ना? नाही तर आज त्याचं काही खरं नव्हतं. मला
चला पडूया जरा हं? हो हो. नितीन तीनचा बनव दे. दादा हा हं. ए आले आले पेशवे आले. पेशवे सारसबागेतून आले का काय? हो तिथं तळ्यातला गणपती हा. नाहीतरी प्रॉब्लेम आल्यावर देव पाण्यात ठेवायची ट्रॅडिशनच आहे यांची. पेशंट चिडले वाटतं. घाबरा 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 घाबरा. आई शपथ, आता जर का ते फार चिडले ना तर तुला देहांताची शिक्षा करतील. आईला हो हो, आणि तुझी तर बोंबच आहे. काय चाललंय हे? या. असंस्कृत लेखाचे टाळकी फोडणी एकेकाची. हा, हा. कोणाशी बोलताय? कोणाशी नाही, कोणाशी नाही. बराच वेळ लागला. लाईन होती का फार? लाईन? कसली लाईन? अहो पुन्हा विसरलात? कमाल आहे बाबा या माणसाची अक्षरशः. अरे हा, टेलिफोन बिल मी न्यायलाच विसरलो होतो. अहो मी स्वतः तुमच्या खिशात ठेवलं होतं. अरे कुठे आहे हे टेलिफोन बिल? आहे का? अहो कुठे लक्ष असतं हो तुमचं? विस्मरण व्हायला लागलंय तुम्हाला. डॉक्टरांनाच दाखवायला पाहिजे. मुस्काट फोडून एक दिवस. आता कुणाचं? हा हा हा, गौतम पगारे. जाता येता माझी अण्णा आले म्हणून नक्कल करतो. सारखं उपोषणाबद्दल विचारतो. आमच्या दोघांची एकत्र नक्कल करतो. अहो कोण दोघे? अगं मी आणि अण्णा. एकदा मी चुकून त्याला धमकी दिली म्हणून रोज माझी टिंगल करायची. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय. गांधीजी सुद्धा अपवादात्मक हिंसा योग्य म्हणायचे. शांत शांत गोखले, शांत व्हा. आता ना माझं बीपी वाढेल आणि तुमची शुगर. मी बिनसाखरेचा चहा करते. कपडे बदला आणि चहा घ्यायला या. मेलास तू आता गौतम, मेलास तू. ओ आवाज कमी. मी कपडे बदलून घेतो. लहानपणी आईच्या कुशी इतकी सुरक्षित आणि उबदार जागा कुठेही नव्हती. पण घरच्यांना त्याचा त्रास झाला तर तिची छडी बाजू लागते. आणि गौतमने चूक केली होती. इथे गौतम पगारे कोण आहे? मी आहे. जय भीम. जय भीम. हा. ओ बाई काय करताय? ओ बाई येड लागलाय का? ओ काय करताय? अहो आहात कोण? आहात कोण तुम्ही? ओ बाई तुम्ही कोण आहात? कोण? मी अनुराधा गोखले. दुपारच्या वेळी जी झोपते ना ती मीच. कळलं? अरे बस ना आता. भावे स्कूलची मुख्याध्यापिका होते मी. तुझ्या इतकेच बाबासाहेब मलाही पाठ आहेत. कळलं ना? जय भीम म्हणतोस आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास देतोस? त्रास देतोस तू? हा? तुझ्या वडिलांची कोणी चेष्टा केली तर चालेल का तुला? चालेल? चालेल बस का? ना किती आता. तुझ्या रोजीरोटीवर गदा आणायची नाहीये आम्हाला. पण माणसानं जरा तरी ऍडजस्ट करावं. हा, दर टायमाला आम्हीच करायचं ऍडजस्ट. आम्ही पण करू ना. नाही म्हणलंय का मी? तू दुपारच्या वेळेला आवाज कमी करत जा. मी तुझ्या मुलांची ट्युशन घेईन. लग्न तरी झालंय का? हा मग ठरलं तर मग आत्ता गोखले प्रभात फेरीवरून येतील. काय झालं? हसायला काय झालं? काय झालं हसायला? उठा बशा, उठा बशा. गोखले येतील आत्ता. माझं लक्ष आहे तिकडून तुमच्यावर. अजिबात चेष्टा चालणार नाही. काय रे, काय बघत उभायस नुसता? काही नाही. हात पुढे कर. हा? दादा तू बोलला नाही म्हणून, नाही तर इथंच. जाऊ दे रे. थोडा बाबासाहेब वाचला म्हणलीये ना तेवढ्यावर माप. नाही तर आपल्याला असा धाकात ठेवलाय कधी कोणी. हा. लय मारला पण. आईची आठवण आली.